ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असं एक्झिट पोलचं आहे. अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे. आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाही. आम्ही कमीत कमी 295 ते 310 इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत. हा सगळा पैसा फेकू तमाशा देतो. अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षामध्ये कसे चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृह मंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकते हे सगळ्यांना माहिती आहे. काल जयराम रमेश यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. गेल्या 24 तासात गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातल्या किमान 180 डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलंय. आणि ते या धमक्या कशा करतात हे मी सांगण्याची गरज नाही. जर तुम्हाला जिंकण्याची इतकी खात्री असेल सहज, तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही. आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाही. इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार. 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही. मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार, देशात काय होणार. आम्ही कमीत कमी 295 ते 310 इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत. इंडिया आघाडी कोणी किती आकडे लावून 100 कंपन्या आहेत एक्झिट पोल बनवणार. प्रत्येकाची स्पर्धा आहे. एका फुकट करतात का?